हिंगोली शहरापासून सुमारे 18 किलोमीटर अंतरावर मध्यरात्री 1:30च्या सुमारास पहिला भूकंपाचा धक्का जाणवला। सौम्य धक्के होते, त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे आपल्या सोबत जोडलेले आहेत। श्रीधर, भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत, काय अपडेट आहे, काय नुकसान झालेलं आहे का, सुदैवाने जीवितहानी झाली नाही अशी ही माहिती समोर येते आहे? नक्कीच जगदीश सर, मागील 5 वर्षापासून हिंगोली जिल्ह्याभरामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते आणि या सौम्य धक्क्यामुळे नागरिकांना ते रोजच आहे असं समजून ते दुर्लक्ष करत होते। अनेक वेळा प्रशासनाला ग्रामस्थांनी निवेदन देखील दिले, तक्रारी देखील केल्यात की भूकंप हे सौम्य धक्के होत आहेत, परंतु रात्रीच्या सुमारामध्ये एखादा जर मोठा भूकंप झाला तर मग त्या संदर्भात काय करावं अशी देखील अनेक नागरिकांनी या ठिकाणी तक्रार देखील प्रशासनाकडे केली होती। त्या अनुषंगाने रात्री जे आहे ते 1:37 सुमारामध्ये 4.6 रिश्टर एवढा धक्का जाणवल्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये म्हणजे साधारणतः वसमत तालुक्यातील वापटी, कुपटी असेल, पांगराशिंदे असेल, राजवाडी असेल, तिरळी असेल, या परिसरात यासह अनेक 10 ते 12 गावातील नागरिकांनी संपूर्ण रात्री 1:30 वाजल्यापासून रस्त्याच्या बाहेर पडले होते। खरं म्हणजे पावसाळ्याचे दिवस आहेत, मच्छराचा अंधाराचा त्रास असताना संपूर्ण परिवार जे आहे ते संपूर्ण गावातील नागरिक रस्त्यावर रात्रभर या ठिकाणी बसले होते। म्हणून प्रशासनानं तात्काळ यासाठी उपाययोजना करावी, जेणेकरून किल्लारी सारखा भूकंप होऊन नागरिकांना म्हणजे प्रशासन याची वाट पाहते की काय अशी या ठिकाणी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। आणि आज जे आहे ते जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी प्रत्येक गावात भेटी देऊन तर प्रशासनाकडून सुद्धा या ठिकाणी पाहणी सुरू आहे आणि आढावा घेतला जातोय। सर्व प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले होते, सर्वांचे धन्यवाद।